कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या पर्यटनावर करूया, कारण पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा आणि कर्जत हे समीकरण आहे. त्यामुळे पहिला पाऊस एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते कर्जतला येत असतात. आणि मग कर्जतचा वडापाव असेल, चहा असेल, चिक्की असेल, निसर्ग असेल, हे सगळं कर्जतचं जे आपण म्हणतो निसर्गाने बहरलेलं कर्जत आहे. आता ठीक आहे, कर्जतमध्ये निसर्ग तो आपण त्याच्यावर बोललेलंच आहे की जो बहरलेला निसर्ग आहे तो राज्य सरकार कसा उद्ध्वस्त करतं वेगळे प्रकल्प वेगळ्या धरणातून. मात्र पर्यटनावर आपण चर्चा करत असताना पर्यटन कर्जत तालुका म्हणून घोषित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे काय झालं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. संभाजी आपले पर्यटन मंत्री देसाईंसोबत यांनी मीटिंग केली. मग पुढे काय झालं, पर्यटन तालुका म्हणून घोषित होणार आहे का, हे सगळे प्रश्न म्हणले. पण ठीक आहे, ते पर्यटनावर होत राहील, बैठका होत राहील, ते घोषणा वगैरे हे सगळं बघितलंय. पण मात्र ज्या पर्यटन स्थळी जे आपण विचार करतो की आता त्याचा विचार झाला गेला पाहिजे की एकूणच काय कर्जत तालुका इतकं निसर्ग भरलेला आहे, पर्यटन स्थळ आहे, माथेरान, वेगवेगळे धबधबे आहेत. मग अशा अनुषंगाने पर्यटनावर खरं तर ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला ती परवानगी देणं आवश्यक आहे. नाहीतर अधिकारी खुर्चीत बसून 144 कलम लागू करतात. चला 144 कलम तुम्ही खुर्चीत बसा, बाकीचे येणार जाणार तुम्ही, पण मात्र आम्ही जगणार आहे त्या पर्यटनावर, आमचं घर भरणार आहे, आमचा व्यवसाय वाढणार आहे, आमची उपजीविका होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधी असतील ते त्यांच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या तरुणांनी जे पर्यटन रिसॉर्ट काढलेले आहेत 5-5 गुंठ्यापासून ते 5 एकरापर्यंत रिसॉर्ट आहेत 5,000पेक्षा, मग हे रिसॉर्ट पण चालले गेले पाहिजे. रिसॉर्टवाले पण काही म्हणतात की ते सुद्धा पर्यटनाच्या विरोधामध्ये काही तिकडे पैशाच्या कारणाचे रिसॉर्टला कोण जाणार नाही. आता त्यांनी सुद्धा विचार केला गेला पाहिजे की आपले आजूबाजूच्या लोकांना धंदा पण चालला पाहिजे. तर काही साखळी अशी म्हणतात की जे हे अधिकाऱ्यांना पैसे देऊन 144 कलम लावा, कारण जर पर्यटक बाहेर आला तर रिसॉर्टला कोण येणार, कारण तो निसर्ग तिथे धबधबा तिथून निघून जाईल. पण जे काय असेल ते पर्यटक, काही जो आहे धबधबा येणारा पर्यटक वर्ग असतो, रिसॉर्टवर येणारा वेगळा असतो, चांगल्या हॉटेलमध्ये राहणारा असतो, प्रत्येक 900 तिन्ही प्रकारचे लोक जे आहेत ते कर्जतमध्ये येत असतात. मूळ मुद्दा असा आहे, पर्यटनाच्या ठिकाणी धबधबे आहेत, आता त्या ठिकाणी धबधबे आहेत, मग ग्रामपंचायतीला परवानगी द्यायला पाहिजे. हा तुमच्या परिसरामध्ये धबधबा आहे, तुम्ही तिथे कंपाऊंड टाका, ग्रामपंचायती 4 लोक लावा, गावातले 4 लोक सांगा बाबा इथे आहे, ही बाउंड्री आहे, इथे जाऊ नका, इथे कंपाऊंड टाका. ग्रामपंचायतीला बऱ्यापैकी उत्पन्न पण आहेत, अनेकांचे फार्म हाऊस आहेत, हे ते, त्यामुळे तिथे आता उत्पन्न बऱ्यापैकी प्रत्येक ग्रामपंचायती मिळताना दिसून येते. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. म्हणजे अशा 1-2 अपवादात सोडल्या तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये टोलेजिंग इमारती, टोलेजिंग बंगले, वेगवेगळे फार्म हाऊस आहेत. त्यामुळे 2-4 लाख रुपये जरी तिथे जाळ्या जरी 7-8-10-20 लाख रुपये जर घालवले त्या बाउंड्रीला केलं की हा धबधबा आहे, एवढी एंट्री आहे, किंवा ही दगड येणारा असेल किंवा तिथे येणारा असेल, तर आजूबाजूला पर्यटन स्थळ करता येईल ना. म्हणजे ग्रामपंचायतींनी पण पुढाकार घेतला पाहिजे की बाबा हे पर्यटन स्थळ आहे गावाबाजूवर, कारण तिथल्या व्यवसाय जर चालला तर आजूबाजूचं गाव पूर्णपणे श्रीमंत होतं. 4 महिन्यामध्ये कपडे बदलायला साधारणपणे 20-50 रुपये घेतात. एक भाकरी जरी 20 रुपयाला ती 25-30 रुपयाला विकली जाते, 20 रुपयाची बॉटल ती 40 रुपयाला लोक विकतात. म्हणजे 20 रुपये तुम्ही एका वस्तू मागे काढतात ना. मूळ मुद्दा असा आहे की पर्यटनाच्या स्थितीमध्ये आपण सगळ्यांनी पर्यटन वाढलं गेलं पाहिजे. कसं आहे, कर्जतमध्ये लोक रिसॉर्टला येतात, जातात, स्विमिंग पूल उड्या मारतात, पण पर्यटन म्हणून काय आहे, आपण त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला बाबा हे पर्यटन तालुका केला पाहिजे. किंवा पर्यटक जर रिसॉर्टला गेला तिथे तर रिसॉर्टमध्ये नाश्ता घरे जेवेल, मग दुपारी कुठे तर त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या 100 किंवा 50-40 एकरामध्ये वेगळ्या पर्यटनाच्या माध्यमातून किंवा तिथं आल्यानंतर वेगळ्या हे निसर्ग आहे, हे कर्जतची संस्कृती, आदिवासींची संस्कृती हे दाखवण्याचे, किंवा एका मोठ्या जागा भव्य इव्हेंट असेल किंवा त्याला म्हणतात शनिवार रविवारी किंवा
प्रॅक्टिस असेल, वेगळ्या अशा प्रकारचं मनोरंजन वेगळं काही पर्यटकांना करता येईल का, या दृष्टीने लोकप्रतिनिधी पाहणं मुळामध्ये कर्जतच्या नेतृत्वाकडे एक नेहमी राहिलेलं आहे. दूरदृष्टी फार कमी लोकांकडे. म्हणजे अनेक आमदार लोकप्रतिनिधी दूरदृष्टी पाहिजे. पुढचं बाबा हे कर्जतच आहे, मला ठीक आहे. सगळे प्रशासनामध्ये काम करत असते, अडथळे येत असतात, पैसे कमी पडतात किंवा अन्य, पण तुम्ही मानसिकता ठेवा, हे पुढे होईल. आज नाही झालं तर उद्या पुढे होईल, पण या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, संकल्पना मांडली गेली पाहिजे. मूळ मुद्दा तसं होताना दिसून येत नाही. एकूणच काय, या सगळ्यावर आपण बोललो गेलं, पर्यटनावर विचार केला पाहिजे, ग्रामपंचायत जबाबदारी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी केली पाहिजे की बाबा या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. उगाच आम्ही ट्रेनचे कर्जतपासून मुंबईला बदलापूरला धक्के मारत खायचे, अर्धा तास, एक दीड सीएसटी जायला 2-2.5 तास, 2.25 तास लागतात, तिथून धक्के घ्यायचा, तिथून रिक्षा पकडायची, तिथून गाडी पकडायची, मग ट्रेन पुढे बस मुंबई महापालिका पकडायची, मग तिथून जॉबला येणार, कुर्ल्याला उतरणार. मग त्याच्यापेक्षा जे तरुण आहे 4-5 महिने 6 महिने पर्यटनावर, तिथून लोकांना 15-20 हजार रुपये मिळतील ना. आम्ही 20-25 हजारासाठी कुर्ल्याला सीएसटीला जातो, बदलापूरला जातो. मग इथे जर आम्हाला 15 हजार 20 हजार असतील तर आम्हाला धक्के खायची गरज नाही ना. या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून किंवा जे ग्रामपंचायतले सरपंचची बॉडी, त्यांनी विचार केला बाबा ही ग्रामपंचायत आहे, हे शहर आहे, इथे आपण विचार करूया, इथे आपण पर्यटन स्थळ, हे धबधबा आम्ही आमच्या इथे देतो, आम्ही 2 लोक ग्रामपंचायतीचे लोक लावतो, बाबा हे यांना 10,000 रुपये आम्ही ग्रामपंचायतीचे, फक्त तुम्ही उभे राहा, पार्किंगची व्यवस्था तिथे करूया, भरपूर लोकांकडे जागा आहेत आजूबाजूच्या. काय मानसिकता असली पाहिजे, तुमची आमची मानसिकता असली पाहिजे, हे मला करायचं आहे. की आता काय लोकांना जागा विकल्या, 7-12 विकले, सगळे पैसे येत आहेत, आणि त्याच्या पलीकडे काय, 7-12 तर संपला, कर्जत रेल्वे स्टेशन सगळी संपलेली माझ्या माहितीप्रमाणे, थोड्याफार जागा राहिल्या त्याही संपून जातील, त्याही विकलेल्या आहेत. आता राहिलेल्या लोकांच्या ते विकतील तेव्हाच्या आहे गोष्टी ज्या पार्टीने घेतलेल्या आहेत. मग अशा वेळेला पुढे काय करायचं, मग ते एक व्यवसाय हा प्रत्येकाला असला पाहिजे, त्या व्यवसायातून पुढे गेणं आवश्यक आहे. मात्र याचा विचार होणं आवश्यक आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.